पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि या संपूर्ण 10 दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। पुण्यातला गणेश उत्सव यंदा चर्चेत आला तो यासाठी विसर्जन मिरवणुकीवरून अनेक गणेश मंडळांमध्ये मतमतांतर पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर या वादावर पडदा पडून आता गणेश उत्सवाला देखील सुरुवात झालेली आहे। कसब्याचे आमदार पहिला मानाचा गणपती अर्थात कसब्यातला आहे। कसब्याचे जे काही आमदार आहेत हेमंत रासने ते आपल्या सोबत आहेत। ते स्वतः देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे कार्यकर्ते देखील आहेत। काय यंदाचं काय नेमकं गणेशोत्सव कशा पद्धतीने असणार आहे? गेल्या काही दिवसांपासून चर्चा पुण्यातल्या गणेशोत्सवाची सुरू होती। मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळा प्रकार किंवा हा जो काही वाद होता त्यांच्यापर्यंत देखील गेला होता, परंतु आज गणपती बाप्पाचा उत्सव 11 दिवसाचा आज चालू आलेला आहे। आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम तमाम गणपती भक्तांना मी आपल्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान लाभो, महाराष्ट्राच्या देशाचं सर्व कल्याण हो अशा पद्धतीची प्रार्थना मी गणरायाच्या चरणी करतो। या वर्षीचा जो उत्सव आहे तो राज्य महोत्सव म्हणून आपण घोषित केला। या गणेश मंडळाचा कार्यकर्ता असताना विधानसभेत जाण्याची मला संधी मिळाल्यानंतर मी तो औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून मागणी केली आणि त्याला त्वरित राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आशिष शेलार यांनी मान्यता दिली आणि हा आपला बाप्पाचा उत्सव आता राज्य महोत्सव म्हणून घोषित झालेला आहे। या उत्सवामध्ये 11 दिवसाचा हा उत्सव साजरा करत असताना आपली जी विसर्जन मिरवणूक असते ही सर्वाचं आकर्षण असते। जगाचं आकर्षण असणारी पुण्याची सार्वजनिक मिरवणूक याच्यात सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुढे मागं जाणं विलंब होणं यामुळे थोडेसे मतभेद होते, मनभेद नव्हते। पण मी आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ आम्ही दोघंही गणेश मंडळाचे कार्यकर्ते होतो म्हणून आम्ही सगळ्या आणि हा विषयावर कायम तास आधी विसर्जन मिरवणूक चालू होईल। कोणीही विलंब करणार नाही। 2 पथकांच्या वरती कोणाचं पथक नसेल, स्थिर वादन होणार नाही आणि प्रत्येक मंडळ मागच्या मंडळाची काळजी घेईल अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सर्वांनी मिळून ठरवल्या आणि त्या आपल्याला 6 सप्टेंबर रोजी पाहायला मिळतील आणि अशा याने हा 11 दिवसाचा बाप्पाचा उत्सव त्याला आपण निरोपसुद्धा अतिशय दिमाखात आणि अतिशय चांगल्या भावनेतनं आणि सर्वांच्या एकत्रित याच्यातनं दिला जाईल। विसर्जन मिरवणूक देखील वेळेत पार पडेल असं वाटतं, कारण दगडूशेठ देखील त्याच वेळेत निघणार आहे। 4 जी काही वेळ ठरलेली ते हो आम्ही आता आपण जे ठरवलेलं आहे 9:30 वाजता कसबा गणपतीची मिरवणूक चालू होईल। 5ही मानाचे गणपती 12 वाजेपर्यंत बेलबाग चौक पास करतील आणि त्यानंतर बिगर रोषणाईचे जेवढे गणपती आहेत ज्यांना दुपारच्या वेळेत जायचं आहे, त्वष्टकाचा 6वा असतो, मनपाचा असतो, त्यानंतर बिगर रोषणाईचे जे गणपती आहेत ते जातील। दुपारी 4 वाजता बेलबाग चौकात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जनाकरता सहभागी होईल आणि त्यानंतर बिगर रोषणाईचे गणपती 6 पर्यंत जातील। 6 नंतर रोषणाईच्या गणपतीची सुरुवात होईल आणि अशा पद्धतीने विसर्जन मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीने यावर्षी साजरी होईल। राज्य उत्सव व्हावा यासाठी तुम्ही देखील प्रयत्न केला, तुम्ही विधानसभेत त्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला। आता यामध्ये काय नेमका बदल होणार आहे? राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर काय त्याचं स्वरूप काय बदलणार आहे? आता जो राज्य उत्सव मी मागणी केली आणि त्वरित सरकारने फडणवीस साहेबांच्या सरकारने ती मान्य केली, त्या ह्याच्यात ह्या उत्सवाला 45 दिवसाचाच फक्त कालावधी होता। त्या ह्याच्यात जे राज्य उत्सव म्हणून ह्या वर्षी करणं शक्य होतं 11 कोटी रुपयांची तालुका स्तरापर्यंत गणेशोत्सवाची स्पर्धा ठेवली। 7.5 लाख रुपये राज्यातील पहिला जो क्रमांक येईल त्या गणपती बाप्पाला हे बक्षीस ठेवलं आहे। हे आत्तापर्यंतच्या ज्या स्पर्धा होतात त्यातलं सर्वात मोठं बक्षीस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश मंडळांना त्याच्यात सहभागी होण्याची आपण संधी दिली। 2000 भजनी मंडळांना त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात त्यांना सर्व साहित्य हे शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे। अनेक ठिकाणी तो राज्य महोत्सव म्हणून आपण लोगोचं अनावरण केलं। ऑपरेशन सिंधू सारखा असेल आत्मनिर्भर जे राष्ट्राच्या आपल्या अस्मितेचे विषय आहेत
आपण हा उत्सव चालू करत असताना या स्वातंत्र्य मिळावं याकरता समाज संघटित करण्याकरता केलेला राष्ट्र उत्सव म्हणून हा चालू केला होता। त्या पद्धतीने राष्ट्रीयाच्या अस्मितेचे विषयसुद्धा आपण याच्यात घेतलेले आहेत। ते संपूर्ण जगभर दाखवण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे। अनेक विषय यावर्षी आपण केलेत, परंतु पुढच्या वर्षी जो राज्य उत्सव होईल त्याला व्यवस्थित बजेटमध्ये निधी देऊन आपल्याला अपेक्षित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्यात सामावून घेतल्या जातील। सांस्कृतिक व्यासपीठ अनेक ठिकाणी या गणेशोत्सव राज्य महोत्सवाच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्याचं स्वरूप या युनेस्कोमध्ये आपला उत्सव जावा या पद्धतीचं पुढच्या वर्षी असणं आपण करू। धन्यवाद। तर यंदाचा गणेश उत्सव ज्या पद्धतीने चर्चेत होता त्या चर्चांवरती पडदा पडलेला आहे आणि वेळेत विसर्जन मिरवणुका देखील पार पडतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो राज्य उत्सव म्हणून सरकारने त्याला दर्जा दिलेला आहे त्याप्रमाणेच हा उत्सव देखील पार पडणार असं आमदार हेमंत रासने यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे TV9 मराठी पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।